नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पळून जाऊन लव मॅरेज केल्यावर घरात कसे रोज रोज तमाशे होतात याचा तिसरा भाग। याच्या आधीचे 2 भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा। तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया। काय हो डॅडी, इतका मोठा गुन्हा केला का मी लव मॅरेज करू ना? नाही रे बाळा, गुन्हा तर आम्ही केलाय तुला पैदा करून। तुम्हाला जर एवढाच राग येत असेल ना माझ्यावर तर जातो मी। कुठं? घर सोडून? नाही हो डॅडी, बाहेरून फिरून येतो जरा, तुमचा राग शांत होईपर्यंत। गरमागरम दूध, ढोस मग तूच। अय सासरडे, दूध प्यायचं नव्हतं मग पहिलंच मला झक मारायला गरम करायला लावलंस। असं बोलशील का तू माझ्या मॉमला? अय, तुम्ही पण जास्त शिल्लकचा शहाणपणा करू नका, नाहीतर एका चापडीत खाली पाडीन तुम्हाला पण। काय व, तू तर गुंडीन झाल्या आमच्या घरातली गुंडीन। मी काय म्हणतो, बोलून काय फायदा एकमेकींशी? दोघींनी डायरेक्ट भांडण करा ना, डायरेक्ट एकमेकींच्या झिंग्या उपटा, म्हणजे पाहायला मजा येईल। काय रे हरामखोरा, तू आमच्या घरात भांडणं लावून द्यायला आलायस का? ओ काका, मी थोडीच भांडणं लावून दिलीत, माझ्या यायच्या आधीपासूनच चालू होता यो पिक्चर। हरामखोरा, तुझ्यामुळेच झाला यो सगळा तमाशा, तर काय बोलतोस? हे बरं आहे तुमचं काका, म्हणजे करके गया गाव और आया बंट्या के ऊपर नाव। म्हणजे प्रेम तुमच्या पोरानं केलं, लफडं तुमच्या पोरानं केलं आणि लगीन पण तुमच्या पोरानंच केलं, आणि नाव माझ्यावर होय? आधी आपल्या घरातला आवरा, मग लोकांना बोला तुम्ही। हा बोल बोल, तुला बोलायचं ते बोल, पण तुझ्यावर पण येतीलच दिवस, मग मी पण तुला बोलून दाखवीन, समजलास ना? ओ काका, माझ्यावर नाही येणार असले दिवस, मी अरेंज मॅरेज करणार आहे, अरेंज मॅरेज। लव मॅरेज ब्यू मॅरेज नाही करणार। मला हुंडा घ्यायचा आहे, भांडी घ्यायची आहेत, कूलर, सोफा सेट, कपाट, टीव्ही, फ्रीज घ्यायचा आहे। मी नाही लव मॅरेज ब्यू मॅरेज करणार, मी डायरेक्ट अरेंज मॅरेज करणार। काय रे बंट्या, तू तर बोलला होतास लव मॅरेज केल्यावर जाम फायदे आहेत, मग आता का नाही तू लव मॅरेज करणार? अरे भावा, मला कोण पटतच नाही तर मी लव मॅरेज कशी करू सांग बरं? अरे भावा, लव मॅरेज करण्याचे जाम फायदे आहेत। तुला भांडण पाहायला बाहेर जायला लागणार नाही, कारण की तुझ्या घरात रोज रोज भांडणं होतील आणि तुला घरात कधी बोर पण होणार नाही, कारण तुझी बायको तुला भांडी घासायला लावेल, कपडे धुवायला लावेल, तिचं पाय दाबायला लावेल, मग तुला टाइमच भेटणार नाही बोर व्हायला। किती फायदे आहेत बघ लव मॅरेजचे। आणि मग तू अरेंज मॅरेज करणार आहेस ना, मग अरेंज मॅरेजचे काय फायदे आहेत? अरे भावा, अरेंज मॅरेज केली ना का बायको हाताच्या खाली राहते, शिल्लकचा शहाणपणा करत नाही, घरातलं वातावरण पण थंडगार राहतं, पण सासू सासरे पण लय मान सन्मान देतात। पण आता तुझं कसं झालंय, तुझे सासू सासरे तुला मान सन्मान तर देणार नाही, पण फटके मात्र नक्की देतील। आणि तुम्ही तर पळून जाऊन लगीन केलंस, लव मॅरेज केलीस, आता तुझं तर तुझे सासू सासरे कामच काढतील बघ। दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है। भावा, तुम्ही माझ्या संग गद्दारी केलीस, तुम्ही मला लव मॅरेज करण्यासाठी भडकावून दिलंस ना, आणि तू आता अरेंज मॅरेज करणार आहेस वय? भाई, मी नाही गद्दार हो, यारा तेरी मेरी यारी सबसे प्यारी। अरे तुझ्याकडून पोरगी पटली म्हणून तुम्ही लव मॅरेज केलास, पण माझ्याकडून 7 जन्मात पोरगी पटणार नाही म्हणून मी अरेंज मॅरेज करीन, न लय हुंडा घेईन। बघ भाड्या, बघ तुझा मित्र कसा आहे बघ, दुश्मन आहे तुझा दुश्मन, स्वतः अरेंज मॅरेज करणार आहे आणि तुला लव मॅरेज करायला भडकवून दिलं बघ। भावा, आज समजलं मला, 10 दुश्मन परवडतील पण तुझ्यासारखा एक मित्र नाही परवडणार। अरे भाई, माझ्याकडून काळं कुत्रं पटत नाही तर पोरगी काय पटल, म्हणून मी अरेंज मॅरेज करणार आहे। गणप्या, बघितलंस ना कसा यो तुझा हरामखोर मित्र आहे, तुझी त्याने वाट लावली लव मॅरेज करून, बघ कसा हरामखोर मित्र आहे, आणि स्वतः अरेंज मॅरेज करणार आहे, आता हुंडा घेणार आहे, हुंडा। आणि यानं आपल्या घरात दिली ही अवदसा पाठवून, आता ही अवदसा आपल्या अख्ख्या खानदानाचा सत्यानाश लावेल।
ए सासरडे, मला काही बोलायचं नाही, तुला आधीच सांगते, नाहीतर तुझं आहे ते पण दात पाडून टाकीन. देवा देवा देवा, मला हेच दिवस दाखवायचं बाकी होतंच. देवा मला उचल रे उचल. बंट्या, तुनी माझी जिंदगी बर्बाद करून टाकलीस. आजपासून तुझी न माझी दोस्ती खतम. ए हरामखोरा, ऐकलंस ना आमचा गणप्या काय बोलला ते? चल निघ आता इथून, परत तुझं हे काळं थोबाड इथं दाखवू नको आम्हाला, चल निघ. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटू पुन्हा. बाय बाय.